नागपुरात आज भाजपचं राष्ट्रीय संमेलन होणार आहे आणि याच मंचावर जर पाहायला गेलं तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा उपस्थित राहणार आहे आणि चर्चा अशी आहे की अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेश करतील। याच विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी खुद्द नवनीत राणा आहे। बाकी काय सांगणार, म्हणजे भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा चांगली आहे चर्चा। मैदानात धावताना जो घोडा असते त्याचीच चर्चा असते, गद्यांची चर्चा होते का कधी? तर त्या पद्धतीने आम्ही धावतो आहे मैदानात आणि चर्चा चांगली आहे की नवनीत राणा रवी राणा बोलले तरी चर्चेमध्ये आहे, नाही बोलले तरी चर्चेमध्ये आहे। आणि ज्या पक्षाची भाजपची आपण गोष्ट करत आहे, कोणाला लपून राहिलेला नाही आहे की आम्ही मोदीजींसोबत होतो आहे आणि देवेंद्रजी आणि अमित शहाजींसोबत होतो आहे आणि राहणार, त्याच्यामध्ये काही डाऊट नाही। आणि येणाऱ्या भविष्यामध्ये अमित शहाजी आणि मोदीजी आणि देवेंद्रजी जे ठरवतील त्याच्यावर आम्ही काम करू। आज युवकांचा मेळावा आहे नागपूरला आणि ॲज ए NDA घटक मी त्या मंचावर जाणार आहे। आणि कारण की पूर्ण विदर्भाचे युवक जेव्हा एक ठिकाणी येईल आणि त्यांना काय मार्गदर्शन कशा पद्धती होता आणि ॲज ए यंग मेंबर ऑफ पार्लमेंटेरियन मला जेव्हा निमंत्रण आलं तर मी खूप एक्साइटेड होऊन त्या कार्यक्रमामध्ये जाणार आहे, कारण माझे विदर्भाचे यंगस्टरचा हा प्रश्न आहे। माझं काम मी प्रत्येक दिवशी घरातून बाहेर निघेपर्यंत आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवस एक्साइटमेंटमध्येच काम करते, कारण यंग जोश आहे, यंग पिढी आहे आम्ही, तर आम्ही त्याच पद्धतीने प्रत्येक दिवशी प्रत्येक पाऊल हा एक्साइटमेंट सोबतच असते। मागच्या वेळेस भाजप प्रदेशाचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले अमरावतीचा पुढचा खासदार हा कमळावरचा असणार, मागे म्हणाले, आता आज काय म्हणताय तेही पाहणं आवश्यक आहे। त्यांनी आज काही बाईट दिली आहे की ॲज ए घटक म्हणून आणि ॲज ए यंग मेंबर ऑफ पार्लमेंटरी म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण केलं आणि ते डायस्कवर येणार आहे। तर मला वाटते हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। ॲज ए फर्स्ट टाईम मेंबर ऑफ पार्लमेंट मी रिप्रेझेंट केला त्या पार्लमेंटला, वन ऑफ द यंगस्टर, आणि त्यांनी निमंत्रण केल्यानंतर मला वाटते एवढेच सिनियर लोक त्या मंचावर आहे आणि त्याच्यासोबत एक नवीन खासदार म्हणून जाणं हा माझंही सौभाग्य आहे। काल बच्चू कडू असं म्हणाले की नवनीत राणांचं स्वतः भाजपचं अंतर्मन आहे। चांगलं आहे, मला वाटते बच्चू कडू स्वतः ज्ञानी आहे, त्यांना अंतर्मनाची भावना कळतात आहे, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे। त्यांनी आता नवीन काम सुरू करून कमळा लढणार की पाठिंबा? मी तुम्हाला सांगितलं आहे, जेही मोदीजी, अमित शहाजी आणि देवेंद्र फडणवीसजी ठरवतील ते येणाऱ्या भविष्यामध्ये होईल। निश्चितच जे नरेंद्र मोदी आणि भाजप ठरवतील तेच आगामी काळामध्ये होईल अशी जी भूमिका आहे नवनीत राणांनी मांडली। मात्र पक्षप्रवेश केव्हा यावर बोलण्याचं मात्र नवनीत राणांनी या ठिकाणी टाळलेलं आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।